एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय आक्रमक झालेले दिसत आहेत। राज्यभरात ठिकठिकाणी जन आक्रोश मोर्चे काढले जात आहेत। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीनं जोर धरलाय। त्यामुळं या प्रकरणामुळं आता संपूर्ण बीड जिल्हा पेटून उठल्याचं दिसतंय। हे सगळं सुरू असतानाच पुन्हा बीड जिल्ह्यात एका सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाच्या जखमा ताज्या असतानाच बीडमधील परळी तालुक्यातील सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा शनिवारी रात्री अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलंय। परळी येथील औष्णिक केंद्रातील राख वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे हा अपघात घडून आल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान परळी ग्रामीण पोलिसांकडून टिप्पर चालकाला ताब्यात घेण्यात आलंय, परंतु आता यावरून राजकीय वर्तुळातून आरोप केले जात आहेत। हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हा अपघात आहे की घातपात याची चौकशी झाली पाहिजे असं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। हा अपघात नेमका कसा घडला, त्यावरून आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप काय आहेत, याविषयी आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे। सध्या बीड जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे। चर्चा आहे सरपंचांच्या मृत्यूची। बापू आंधळे, संतोष देशमुख यांच्या नंतर आता सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झालाय। प्रथम दर्शनी हा अपघाती मृत्यू असल्याचं बोललं जात होतं। मात्र परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून होणाऱ्या अवैध राखेच्या वाहतुकीवरून आमदार धस यांनी केलेले आरोप, राख वाहून नेणाऱ्या टिप्परमुळे झालेला हा अपघात आणि बीड परळी भागातील दहशतीचं वातावरण, या सगळ्यामुळे आता या घटनेविषयी संशय व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। शनिवारी 11 जानेवारीला रात्री सरपंच अभिमन्यू क्षीरसागर त्यांच्या शेतातून घरी परतत होते। त्यावेळी मिरवट फाट्यावरून घराच्या दिशेने निघालेल्या सरपंचांच्या दुचाकीला राख वाहतूक करणाऱ्या एका टिप्परनं धडक दिली। धडक दिल्यानंतर सरपंच दूरवर फेकले गेले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला। स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन क्षीरसागर यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तेथे नेताच मृत घोषित केलं। दरम्यान टिप्पर चालकानं त्याच ठिकाणी टिप्पर सोडून पळ काढला होता। अखेर पोलिसांनी या टिप्पर चालकाला ताब्यात घेतलं असून त्याला आता न्यायालयात हजर केले जाणार आहे। तसेच हा अपघात आहे की घातपात याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेबाबत आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत। सुरेश धस म्हणाले की काल रात्री 9:20 ही घटना घडलेली आहे। परळीमध्ये बोगस आणि अवैध राखेची जी लूट सुरू आहे त्याचा करिश्मा बघा। त्या टिप्परकडून सौंदाणा गावच्या दलित समाजाच्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय। परंतु तुम्ही बघा, एवढी भयानक स्वरूपात परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असताना सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहेत, अवैध वाहतूक चालू आहे आणि याला परळीचे पोलीस आणि थर्मल प्लांटचे अधिकारी जबाबदार आहेत। तसंच सरकारनं ही पावलं उचलावी। गुंडगिरी, वाळू माफिया, राख माफिया, स्क्रॅप, गुटखा माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे। एवढं भयानक प्रकरण चालू असताना हे लोक राखेचा उपसा करत आहेत। त्यामुळं हे लोक किती निर्ढावलेले आहेत हे यातून दिसतं, असे आमदार धस म्हणाले। खरं तर परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातल्या गावांमध्ये राखेचं धगधगतं वास्तव नजरेस पडतं। कोळसा जाळून त्यापासून वीज निर्मिती केली जाते। कोळसा जाळल्यावर उरते फक्त राख आणि याच राखेवर परळीची राजकीय गुन्हेगारी उभी राहिल्याचं बोललं जातं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील हे औष्णिक केंद्र आणि राख माफिया चर्चेत आले। राख फुकट आहे, पण त्यावर परळीचं राजकारण आणि अर्थकारण चालतं असंही म्हटलं जातं। गेल्या काही वर्षांपासून परळीच्या राखेच्या ढिगातून कोट्यवधी रुपयांची कमाई सुरू झाली आहे। राखेचे ढिगारे राखण्यासाठी कुणाचा जीव घ्यायलाही इथले माफिया मागे पुढे पाहत नाहीत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे। राखेतून जरी पैसा मिळत असला तरी बीडची मात्र राख रांगोळी झालीये।
याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिपर चालकामुळे आता परळीत एक नाहक बळी गेलाय. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा एमटीबीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.